वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता सकाळचे किती वाजलेत? 9 वाजलेत ना. आणि परत घेऊन चाललाय आम्हाला प्रतीक. कुठे? आजचा बीचला. मुलं खेळू शकले नाहीत काल म्हणून आज परत घेऊन चाललेला आहे. 9 वाजलेले आहेत. आणि पिशवी विसरले. पिशवी घ्या. पिशवीच विसरलो घ्यायची. काय शिव कहाँ जा रहे हो? बीच पे जा रहे हो? टाइमपास करू नको. चला लिफ्ट आले. कौशिकची फेवरेट लिफ्ट. 0 अरे 0 या 1 0 हे बघ परत घेऊन आला हा. काल अक्षरशः किती त्रास दिला. परत घेऊन आला हे तू. परत चेंबा. कौशो आजा अंदर फटाफट. इथे बस. इथे माझ्याकडे बस. इधर है हम्मा. नाइस. कसा खतरनाक प्लॅन झाला बाई. प्रतीकने आपल्याला काय सांगितलं? उठच जाऊ. चल जाऊ. एवढंच बोलला. आम्ही हैराण. कुठे जायचं नेमकं सकाळ सकाळी. खाली कसं बसलं विहान? खाली का बसला तू? उठ ना. उठ लोक उठ. हे बघ तुझं काय आलं ते काय म्हणलं? स्विमिंग पूल. मला स्विमिंग पूल आहे. मला चल नाही है. थांब. चल नाही थांब. कुठे चालला तू? 2 मिनिट थांब. अरे पहले मुझे भी आने दो. विहान ऐकणार नाही राव. तू कसं करतो को ना. निघते का? टाईट झाले रे शूज. कुठे गेला तो? गेला बघ. खड्डाच बनतो फार. अरे 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 हा खड्डा बनतो फार. एवढा मग किती खड्डा बनला.
विहान आतमध्ये जाऊ नको, पडशील. आज आपण काय खाणार आहे? आपण कैरी खाणार आहे. कैरी घ्यायला चाललो आपण आता. गाडी सरळ घे तू. चलो अभी आप बहुत ही ज्यादा न्यू कैरी फोड़ के देना. कैरी देना. ये क्या है? ये वाला क्या है? हाँ बेर. घे पूनम कैरी घे. दो नहीं, कटा वाला नहीं चाहिए. 2 मिनट में नहीं हुआ. चांगलं आहे. ये स्पाइसी वाला है क्या? सकाळी जाणार आहे गाडी. स्पायसी वाला बघ बरं, एक चेक. नंबर असेल यार. ही वाली गोड आहे आणि ही वाली गोड. इसमें चटनी थोड़ा ज्यादा डाल दो ना. हाँ स्टार अच्छा वाला देना मुझे. खट्टा में चटनी है ना. हाँ त्यांचं काय चाललंय हे बघ कौतुक. हा थोडं टाक ना मीठ एक्स्ट्रा. हे काय असतं? ये क्या करते भैया इसका? ओह सौंफ है ये. ओह इसको क्या करेंगे? वैसे ही खाते के लोग. भारी आहे ना बडे सोप. कच्चे बडे सोप आहे. में डाल देना सब्जी स्टार वाला. बघू स्टार. वास येतोय सोप सारखं. चल विहान फास्ट. चल 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 विहान, चल विहान. थोडा वेळ झालेला आहे, मगाशी आलेलो आहोत आम्ही आणि पोरं मस्तपैकी आता आंघोळ विंघोळ करून फ्रेश झालेली आहेत. आता माझीच राहिलेली आहे, फक्त प्रतीक करायला गेलेलं आहे आंघोळ. आणि मॅडमची पण आंघोळ झालेली आहे. देवपूजा पण झाली मॅडमची. आमच्या एकदम सिस्टमॅटिक असतं आमच्या मॅडमचं. मॅडम आता कुठं जायचंय? मॉलला जायचंय. किती लांब आहे तुमच्या? 2 स्टेशन. मेट्रोने परत जा. मेट्रोने बापरे डेंजरसच आहे. आणि मला लोकल आणि मेट्रो मध्ये एवढा काही फरक नाही वाटला. दोन्ही सेमच वाटत ऍक्च्युली बसल्यानंतर. फक्त एवढंच की लोकल मध्ये थोडंसं रश असतं आणि याच्यामध्ये थोडंसं एकदम नॉर्मल आहे, म्हणजे की जास्त गर्दी वगैरे नसते याच्यामध्ये. छान वाटतं. एसीचं असतं सगळं कंबाईन आणि रिलॅक्सेबल असतं.
छान आरामशीर पोहोचतो आपण. आणि विचार चालू आहे तिथूनच आम्ही घरी निघावं आणि बघूयात आता कसं काय काय होतंय. म्हणजे इथून थोडंसं डिस्टन्स आहे मॉलला जाण्यासाठी आणि मग तिथूनच आम्ही जायचा विचार करतोय रिटर्न घरी, कारण इकडे येणं परत तिकडून जाणं तो हो, त्यासाठी मी इथूनच जायचा विचार करतोय. तर बघूयात काय काय होतं आणि भेटूयात थोड्या नंतर. मी पण फ्रेश होते वगैरे, जरासं सगळं माती माती रेती रेती झालेली आहे. पूर्ण पाय पण रेतीने भरलेले होते, अक्षरशः मुलांचे पण कपडे थोडे घाण झाले होते. नशीब की आम्ही तिथे एक्स्ट्रा एक कपडे घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे काही वाटलं नाही एवढं. नाही तर मला ते आवडतच नाही बिलकुल पण जास्त, म्हणजे रेती वगैरे घाण, ओले कपडे वगैरे सगळं. केळं खाते चोनू. काय झालं काय झालं? फिनिश झालं? अजून पाहिजे? पोरग संत्री. मामाची आठवण येते का तुला? मामा नाही खाता आंबट आहे. कॉफी पीऊं गया मुझे पहले कोल्ड कॉफी बोलते उसे. ना मैं पहले भी पीता था लेकिन आज भी पीने का मन कर रहा है. और गसा धो लिया? नाइस. दिखाओ. क्लीन युअर हँड्स. शो मी. वाव. त्याला ना नुसतं ते बलून पाहिजे, ते फुगे वगैरे आहेत ना ते आपलं. चलो, मुझे भूख लगी है, जल्दी से हम बाबा में जाके पार्टी करेंगे. आपल्या मॅगी नाही खाई आहे. ठीक आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि निघायची तयारी चालू आहे आमची. तसंच आम्ही मला नाही माहिती एक्झॅक्ट कुठे जाणार आहोत. आम्ही मॉलला जाणार आहोत की कुठे जाणार आहोत नाही माहिती ऍक्च्युली. मला एवढंच माहिती की मॅगडी मध्ये जाणार आहोत आणि तिकडूनच आम्ही घरी जाण्याचा विचार करत आहोत. तर बघूयात कसं काय काय होतं. आम्ही सामान तर घेऊन जाणारच आहोत आणि वेळ भेटला की पटकन तिथूनच निघणार आहोत. तर आणि माझा घसा इतका जास्त जबरदस्त बसलेला आहे ना की सकाळ सकाळ असं वाटतं मला की खोकला स्टार्ट होणार आहे. ऍक्च्युली खोकला लागणार आहे असं मला वाटायला लागलंय. त्यांचा घसा खूपच जास्त दुखतो. ऍक्च्युली मला तिथं मगाशी बीचवरती पण विहान आणि कौशल आवाज देता येत नव्हतं, इतकं जास्त त्रास होत होता की आवाजच निघत नव्हता मला घशातून. काय चाललं काय चाललं? रिमोट घेऊन चाललंय एसीचं. मी तेच म्हणलं, मी बघितलं नाही मगाशी. मी बघितलं म्हणून त्याला समजलं आपल्याला, माहितीये का? एसीचं रिमोट घेऊन जातोय हा खिशामध्ये घालून. हा, एसीचा रिमोट कशाला घेऊन चालला तू? नाही घेऊन जायचं असं. तू कुकी आहे ना तू? ओहो 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 मॅडम. मुंबईमध्ये हवा येते विशेष आहे. अच्छा, ये किसने किया है? प्रतीकचं काम आहे ना ते. त्या मॉलमध्ये आम्ही जाणार आहोत आता. तर आम्हाला फिरून जावं लागणार आहे. आली का लिफ्ट? चला 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 चला. की फेवरेट आहे ना मोठी लिफ्ट. मोठी लिफ्ट. से उतरना आपको. ओके.
कुठे कॉफी आणतो का? ऐसे बोलो ना इसको हाथ से. फायनली आम्ही चाललेलो आहोत आता. माय गॉड, मैं कब से वेट कर रहा था मम्मा आपका. बहुत अच्छा था घर. अभी जा रहे हैं हम तुझे छोड़ के. पुण्याला मिस करते. जा मग पुण्यात जा बस. आता आम्ही आलेलो आहोत मेट्रो पाशी परत रिटर्न जाण्यासाठी. बुरा लगेल मग. चलो बाय बाय बाय. चल मस्ती नको करू. बाय कर. लावलं बाय कर. लावलं बाय कर. बाय. थँक्यू. बाय बाय. तर संध्याकाळी आम्हाला 5:30 वाजले. आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि लगेच जेवण वगैरे करून घेतलं आणि आता संध्याकाळ झालेली आहे. झोपायची तयारी पण चालू आहे. संध्याकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आता झोपायची तयारी चालू आहे आमची. बिकॉज आम्ही खूप थकलेलो आहोत आता आणि सकाळी पण तिकडे गेलो लगेच बीचवरती. वियान शांत बस. वियान शांत बस. वियान बघा आमचा वियान पण झोप. मग कसा वाटला छोटासा ब्लॉग आणि आमची दगदग हे ते आणि पूनमकडे पण जाऊन आल्यामुळे जरासं फ्रेश झालो आहोत आणि छान वाटलं. पूनमकडे पण एकदम दोघं एकदम ऑसम आहेत यार. त्यांचा तर काय नाराज खोळा आहे. छान पाहुणचार वगैरे आमचा केला. मुलांचा पण एकदम छान केला आणि मुलांसाठीच आम्ही दुसऱ्या बीचला गेलो सकाळी आणि प्रतीकचाच हट्ट होता की नाही पोरं एकदम नाराज झाली त्यामुळे दुसऱ्या बीचवरती जाऊयात आपण सकाळी. त्याच्या निमित्तानेच आम्ही गेलो. तर छान वाटलं एकदम. म्हणजे फ्रेश झाली मुलं पण जसं की त्यांना सुट्टी पण होती शाळेला आणि मस्त एन्जॉय केलं पाण्यामध्ये. कौशू आहे ना एन्जॉय केला ना तू? थँक्स बोलो चाचू को. थँक्यू चाचू. तर चला मग कसा वाटला छोटासा ब्लॉग. मला जास्त बोलता वगैरे नाही आलं कारण सारखंच मोबाईल हँडल वगैरे करणं जरासं कठीण होतं माझ्यासाठी. तर समजून घ्या त्यासाठी. तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.